पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केल्यानंतर आता भारतानं बगलिहार या धरणातील चिनाबचं पाणी थांबवलं. आता किशनगंगा धरणातून जाणारं झेलम नदीचं पाणी रोखण्याचाही विचार सुरू. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा. आता पाकिस्तानला समजवण्याची वेळ संपली. सडेतोड उत्तर द्यायला हवं. पाकिस्तान विरोधी कारवाईला पाठिंबा असल्याचं असुद्दीन ओवेसी यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टुरिस्ट गाईड्सची देखील चौकशी होणार. पर्यटकांना डोंगराळ भागात घेऊन जाणाऱ्या 25 गाईड्सना अनंतनाग मधल्या एसएसपी कार्यालयात बोलावलंय. पहलगाममधील जवळपास 1,500 ते 2,000 घोडेवाल्यांची चौकशी. पर्यटकांसाठी घोडे चालवणाऱ्यांची भूमिका. संशयाच्या भोवऱ्यात दहशतवादी कुठून आले, कुठून परत गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न. तर काही घोडेवाल्यांचे जबाब विरोधाभासी असल्यानं कसून चौकशी सुरू. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराहजी आज पाकिस्तान दौऱ्यावर. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांची ते घेणार भेट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करणार. सकाळी साऊथ ब्लॉकमध्येही होणार भेट. जम्मूच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा भागातील लष्कराचं वाहन खोल दरीत कोसळलं. अपघातामध्ये 2 जवानांचा दुर्दैवी मृत्यू. काल सकाळी हा अपघात झाल्याची मिळाली माहिती. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सरकार जी काही भूमिका घेईल आम्ही त्यांच्या सोबत असू. प्रियांका गांधींचं वक्तव्य. पीडीपी प्रमुख महबूब मुफ्ती आज पहलगाम दौऱ्यावर जाण्याची शक्यता. हल्ल्यावेळेस पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या आदिलच्या कुटुंबियांची भेट घेणार. तर बैसरण व्हॅलीमध्येही जाण्याची शक्यता. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www